हॅलो, आवाज येतोय का? कोण उत्तर देणार? लोक कॉमेंट टाकतात. कॉमेंट पण नाही. सलाम साथियों. ओके मित्रो, आजच्या व्याख्यानाचा विषय संत शिरोमणी नामदेव महाराजांचं वारकरी संप्रदायातलं स्थान असा आहे. नामदेव महाराजांचं वारकरी संप्रदायातलं स्थान काय हे समजून घेण्याआधी प्रथम आपण नामदेव महाराज, त्यांचा काळ, त्यांचं कार्य, त्यांचा विचार हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. नामदेवांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 रोजी पंढरपूर येथे झाला. त्यांच्या आईचं नाव गोणाई तर वडिलांचं नाव दामासेठी होतं. वर्णजाती व्यवस्थेच्या भाषेत बोलायचं तर नामदेव हे शिंपी म्हणजे शूद्र होते. दामासेठींचं गाव मूळ नरसी, पण नंतर ते पंढरपूरला आले, तिथं स्थायिक झाले. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आणि व्यापारी पेठेचं गाव होतं. हॅलो, आवाज येतोय ना? व्यापारी पेठेचं गाव होतं. त्यामुळे दामासेठी यांच्या कपडे शिवणे आणि कापड विकण्याच्या व्यवसायाला बरकत आली. त्यांच्या घरी नागी आणि जनी अशा 2 दासी राहत होत्या. याचा अर्थ त्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम असली पाहिजे. नामदेवांच्या घरात विठ्ठल भक्ती त्यांच्या जन्माच्या आधीपासूनच होती. त्यांच्या घरातून रोज विठ्ठलाला नैवेद्य दाखवण्याचा व्रतनेम होता. त्यामुळे नामदेवांची विठ्ठलाची ओळख बालपणीच झाली. नामदेवांनी पूजा अर्चा करावी, पण त्यात फार वेळ न घालता नित्यनैमित्तिक कामं व्यवस्थित करून कुलाचार पाळावा एवढीच त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती. वयाच्या जवळजवळ 25पर्यंत नामदेव वडिलांच्या मार्गदर्शनाखाली व्यापार उदीम पाहत होते. असं सांगितलं जातं की नामदेवांना लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीचं वेड होतं. पण त्यांची आई गोणाई म्हणते, नावारूपाला आला, कर्तबगार झाला, 4 चौघात चर्चेचा विषय झाला आणि घरादारात म्हणजेच कौटुंबिक कामकाजात लक्ष घालू लागला, तेव्हा त्याला पंढरी रायाने भुलवलं. याचा अर्थ नामदेव महाराज प्रारंभीच्या काळात तरी यशस्वी संसारी आणि यशस्वी व्यापारी होते. नंतर तो दोफट मार्ग सोडून त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. परंपरागत मांडणीप्रमाणे ते देवदेव करू लागले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती हळूहळू खालावत गेली. त्यांची पत्नी गोणाई म्हणते, तुम्ही आईची शिकवण ऐकत नाहीत, लौकिक जननिंदेची पर्वा करत नाहीत, लंगोटी लावून गोसावी झाला आहात, परंतु आमची उठाठेव कोण करील? सुखाचा संसार मोडून 12 वाटे लावला आहे. तुम्ही जाणीवपूर्वक भक्तीचे वेळ लावून घेतला आहे, परंतु मुलं लहान आहेत, घराचार कोण चालवेल? पुढे ही परिस्थिती आणखीन खालावली. राजाई म्हणतात, घरी पुरेसे वस्त्र नाही, भांडी नाही, 14 मनुष्य अन्नासाठी दारोदार हिंडतात. हा नवरा निर्लज्जसा रात्रंदिवस हरिभक्तीत नाचत राहतो. दुसऱ्या एका प्रसंगात राजांनी आपल्या कुटुंबाच्या दारिद्र्याचं वर्णन केलेलं आहे. नामदेव संसारात लक्ष देत नाहीत ही त्यांची तक्रार आहे. दारिद्र्य असह्य होऊन राजाईंनी एकदा विठा आणि नारा या आपल्या लेकरांसह भिवरा नदीमध्ये जीव देण्याचाही प्रयत्न केला, पण लोकांनी त्यांना वाचवलं. एकदा त्यांनी मेलेला साप शिजवून विष खाऊन मारायचा प्रयत्न केला, पण तो सुद्धा असफल झाला. संत कबीरांनी म्हटलं आहे, कबीरा खडा बाजार में ले लुकाठी हात, जो घर फुंके पहले अपने चले हमारे साथ. कबीरांच्या शब्दात स्वतःचं घर आधी फुंकायचं म्हणजे आपल्या वैयक्तिक हितसंबंधांना तिलांजली द्यायची आणि नंतर समाजाच्यासाठी काम करायला बाहेर पडायचं. राजाईंच्या लिखाणावरून संत कबीरांनी सांगितलेली जो घर फुंके पहले अपने ही अवस्था नामदेवांनी कधीच ओलांडली होती. आई, बाप, बायको, पोरं ही संसाराची चौकट मोडून नामदेवांच्या कुटुंबाचा परीघ खूपच विस्तारला होता. त्यामुळेच
जनाईच्या अभंगातून संकटाच्या काळात त्यांना मदत करू पाहणाऱ्यांची संख्या ही मोठी होती असं आपल्याला दिसून येतं. एकदा मोठं वादळ झालं, मुसळधार पावसाने संत नामदेवांचं घर मोडून पडलं. अशा वेळी काही मजूर स्वतःहून पुढे आले. त्यांनी घराच्या भिंती उभारल्या, छप्पर साकारलं. तर दुसऱ्या एका प्रसंगी विठ्ठल शेट्टी नावाच्या सावकाराने गाडी भरून धनधान्य त्यांच्या घरी पाठवलं. नामदेवांनी ते सगळं गरिबांमध्ये वाटून टाकलं. कष्ट करून मिळवावा तोच घराचा फुला ही नामदेवांची भूमिका होती. या दोन घटनांवरून नामदेवांबद्दल आत्मीयता बाळगणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्व थरात त्यांच्याविषयी आदराची भावना होती असं दिसून येतं. हा आदर नामदेव महाराज रात्रंदिवस विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन नाचत होते म्हणून होता की यामागे दुसरं काही कारण होतं याचा शोध घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय नामदेवांच्या जीवित कार्याचा उलगडा होणार नाही. त्या दृष्टीने नामदेवांच्या जीवनातला एक प्रसंग फार महत्त्वाचा आहे. किंबहुना तोच त्यांच्या आयुष्याला निर्णायक वळण देणारा प्रसंग आहे असं मला वाटतं. एकदा नामदेव टाळ आणि विणा घेऊन विठ्ठलाच्या मंदिरात गेले. तेव्हा तिथे पूजा करत असलेल्या पुजाऱ्याने त्यांच्यावर देव बाटवल्याचा आरोप केला आणि धक्के मारून त्यांना देवळातून बाहेर हाकलून दिलं. स्वतः नामदेवांनीच या प्रसंगाचं स्पष्ट शब्दात वर्णन केलेलं आहे. नामदेव महाराज लिहितात, ही नदी न जाती मोरी पंढरी के राया, ऐसा तूने नामा दर्जी काहे को बनाया. टाल विना लेके नामा मंदिर में गया, पूजा करते ब्रह्मन उन्हें बाहर ढकाया. देवल के पीछे नामा अल्लख पुकारे, जदीर जिधर नामा उधर मंदिर ही भागे. आणि शेवटचा जो प्रश्न आहे, नाना वर्ण गाय उनका एक वर्ण दूध, तुम कहाँ के ब्रह्मन हम कहाँ के सूद. 13व्या शतकात एखाद्या शूद्राला देवळातून धक्के मारून बाहेर काढणं ही एक सामान्य बाब होती. पण गाईचा रंग कोणताही असला तरी दुधाचा रंग एकच असतो. म्हणजे सर्व एकाच ईश्वराची लेकरं असताना माणसामध्ये भेद कसा, तुम्ही ब्राह्मण कसे, आम्ही शूद्र कसे, असा प्रश्न एका शूद्राने विचारणं ही घटना असामान्य होती. प्रस्थापित ब्राह्मणी वर्णवर्चस्वाला आव्हान देणारी होती. भविष्यातल्या क्रांतीची गर्भधारणा करणारी होती. लग्नाच्या वरातीत झालेला ज्योतिरावांचा अपमान, वेदोक्त प्रकरणी झालेला छत्रपती शाहू महाराजांचा अपमान याच्याशी साम्य असलेला हा संत नामदेवांच्या आयुष्यातला प्रसंग आहे. हा अपमान नामदेव नावाच्या एका व्यक्तीचा नाही वा शिंपी जातीचा नाही, तर मनुस्मृतीने ज्यांना शूद्र संबोधलं अशा एका विशाल मानव समूहाचा अपमान आहे. हा अपमान मंदिरातल्या एका पुजाऱ्याने केलेला नाही, तर मुठभर ब्राह्मणांना श्रेष्ठ आणि उर्वरित साऱ्या बहुजनांना तुच्छ लेखणाऱ्या आणि स्त्रियांनाही तुच्छ लेखणाऱ्या एका जुलमी व्यवस्थेने केलेला हा अपमान आहे याचं भान नामदेवांना आलं. आणि म्हणूनच आपल्या अपमानाचा बदला एका व्यक्तीशी भांडून न घेता नामदेवांनी साऱ्या स्त्रिया आणि कष्टकरी समूहाला शूद्र ठरवणाऱ्या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटले आणि एका समाजक्रांतिकारकाचा जन्म झाला. संत नामदेवांनी या जुलमी व्यवस्थेविरोधात लढा पुकारला. त्यांनी तत्कालीन परिस्थितीचा सर्व अंगाने विचार केला, युद्धनीती ठरवली, डावपेच ठरवले, साधनं निश्चित केली, आपल्यासोबत कोण विरोध करतील याची खातरजमा केली, शूद्रांच्या अवनतीची कारणं शोधली, ही कारणं दूर करण्याचे उपाय शोधले, वाटेतल्या संभाव्य अडीअडचणी आणि अडथळे यांचा वेध घेतला, त्यावरच्या उपायांचाही विचार केला आणि मग एका महासंग्राला प्रारंभ झाला. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगती, या शब्दात नामदेवांनी या युद्धाची तुतारी फुंकली आहे. ज्ञानदीप लावू जगती या 3 शब्दात क्रांतीची बीज आहेत. 13व्या शतकात जेव्हा ब्राह्मण पुरुष सोडून उर्वरित कोणालाही ज्ञानाचा अधिकार नव्हता, अशा काळात ज्ञानदीप लावू जगती ही युद्ध घोषणाच होती. जगात ज्ञानदीप लावू म्हणजे ज्ञानाचा प्रकाश जगभर पसरवू, ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवू, प्रत्येकाला ज्ञानी करू. ज्ञान ही ब्राह्मणांची मक्तेदारी असताना रामायणात तप करणाऱ्या म्हणजेच ज्ञानप्राप्तीसाठी धडपडणाऱ्या शंभुकाचा रामाने ब्राह्मणांच्या सांगण्यावरून शिरच्छेद केला आहे. महाभारतात स्वप्रयत्नाने श्रेष्ठ धनुर्धर झालेल्या एकलव्याचा अंगठा द्रोणाचार्याने कापून घेतला आहे. 18व्या शतकात पळपुटा बाजीरावच्या काळात मुंबईतल्या इंग्रजांच्या संपर्काने शिकलेल्या सोनार शेनवी प्रभू जातीच्या लोकांचे पळपुट्या बाजीरावाने हात तोडले होते. असं असताना ज्ञानदीप लावू जगती अशी 13व्या शतकात नामदेव घोषणा करतात, संकल्प करतात. यावरून त्यांचं क्रांतिकारकत्व, त्यांच्या कार्याची दिशा आणि त्यांचं उद्दिष्ट स्पष्ट होतं. प्रस्थापितांनी
वारकरी आंदोलनाची भक्तिमार्गी चळवळ म्हणून बोळवण केली. हा एक निरुपद्रवी भक्तिमार्ग आहे असं समाजात रुजवलं. याचा समाजाच्या देशाच्या पुनर्बांधणीत, प्रगतीत, विकासात, उत्थानात काहीही वाटा नाही असं सांगून या सर्व क्रांतिकारक महापुरुषांची, संतांची टाळकुटे संत म्हणून संभावना केली. विका राजवाडेंनी तर या वारकरी संतांचा संताडे म्हणून अपमान केला. इतकंच नाही तर नर फाटकांसारख्या इतिहास संशोधकांनी शिष्यिनींच्या गराड्यात गाद्या गिरद्यांवर लोळणारा ऐशोआरामी संत असं ज्याचं वर्णन केलं आहे त्या रामदासाला राष्ट्रसंत म्हणून पुढे आणला आणि प्रस्थापित केला. लेखन, प्रकाशन, वितरण अशा सर्व क्षेत्रात वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणांची मक्तेदारी असल्यामुळे नर फाटक, न्यायमूर्ती रानडेंसारख्यांचा विवेकी आवाज दडपला गेला. पण सत्य कितीही दडपलं तरी एक दिवस ते उसळून बाहेर येतच. तसंच वारकरी आंदोलनाचं क्रांतिकारकत्व हळूहळू का होईना सर्वांच्या लक्षात येत आहे. साऱ्या स्त्रिया आणि शूद्रांचा मुक्तिमार्ग म्हणून वारकरी धर्माचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे. शूद्रांवर केवळ ज्ञानबंदी लादलेली नव्हती, तर प्रत्येक जातीभोवती एक कुंपण होतं. या कुंपणातच त्या जातीने व्यवहार करायचा अशी सक्ती होती. कुणब्याने कुणबाईकीच करायची, सुताराने सुतारकामच करायचं, लोहाराने लोहार कामच करायचं, कोष्ट्याने कपडाच विणायचा, महाराने मेलेली ढोरं सोडायची. जातीचे व्यवसाय सोडून इतर व्यवसाय करायला बंदी होती. शूद्राला संपत्ती जमवायला बंदी होती. शूद्राने पक्क घर बांधलं तर राजाने ते पाडून टाकू असा मनुस्मृतीचा आदेश होता. स्त्रिया आणि शूद्रांच्या विकासाच्या, प्रगतीच्या सर्व वाटा मनुस्मृतीने बंद केल्या होत्या. सारे कष्टकरी समूह वेगवेगळ्या कुंपणामध्ये बंदिस्त केले होते, कायमचे क्वारंटाईन केले होते. यातून सुटण्याचा जे प्रयत्न करतील त्यांच्या बाबतीत धर्मव्यवस्था किती कठोर होती ते पेशवाईतल्या सोनार शेणवी प्रभू जातीच्या लोकांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येतं. अशा परिस्थितीत नामदेवांनी त्यांच्या अभंगातून जे ज्ञान प्रगट केलं ते त्यांनी कसं मिळवलं असेल असा प्रश्न निर्माण होतो. त्या काळी जे ज्ञान समजलं जाई ते सर्व संस्कृतमधून होतं. शिंप्याला संस्कृत वाचायचा अधिकार नव्हता. इतकंच नाही तर शूद्राने वेदवचनं ऐकू नये असा दंडक असल्याने वेद, उपनिषद, धर्मसूत्र तसंच शास्त्र आणि पुराणं अशा वैदिक वाङ्मयावरच्या गंभीर चर्चेत किंवा वादविवादामध्ये श्रोता म्हणूनही नामदेवांना प्रवेश नव्हता. मग त्यांनी हे ज्ञान मिळवलं कुठून? याचं उत्तर म्हणजे नामदेव बालपणापासून विठ्ठल मंदिरात वावरत होते. तिथे पुराणिक जे ग्रंथ लावत ते त्यांनी ऐकले होते. पण नामदेव महाराज आजकालच्या बहुसंख्य श्रोत्याप्रमाणे नुसतं ऐकून मान डोलवणारे नव्हते. पुराणिकांनी रुचीहीन विनोद केले तरी त्याला हसून दाद देणारे वा एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देणारे नव्हते. ते परसा भागवतांना शंका विचारत असा उल्लेख आहे. हा उल्लेख फार महत्त्वाचा आहे. शंका तोच विचारतो ज्याच्या मनात प्रश्न निर्माण होतात. प्रश्न त्याच्याच मनात निर्माण होता जे कानावर पडलं ते तसंच्या तसं खरं मानत नाही, तर त्यावर विचार करतो, त्याची चिकित्सा करतो, त्यातलं सत्य काय असत्य काय याचा शोध घेतो, सारासार निवडतो, त्याला विवेकाची चाळणी लावतो. नामदेव महाराज परसा भागवतांना नुसत्या शंका विचारत नव्हते तर त्यांच्याशी वादविवादही करत होते. नामदेवांनी लिंगायतांचं लिंगपुराण ऐकलं होतं. पोथ्या पुराण, रामायण, महाभारत ऐकली होती. या ऐकीव ज्ञानाला त्यांनी आपल्या जगण्याच्या अनुभवाची जोड दिली. मननचिंतन केलं. त्यातून जे सार गवसलं ते समाजाला दिलं. शास्त्री पंडित म्हणवणारे अतिशय दांभिक होते. परसा भागवताने अनेकदा नामदेवांचा उपमर्द केल्याचा आहे, लिहिला आहे. परसा नामदेवांना म्हणतो, तुला मंदिरातून हाकललं तरी जात नाही. आपल्याला हाकललं जातं परत परत याचीही तुला लाज वाटत नाही. तुझ्या पूर्वजांची जागा माझ्या पायाजवळ आहे. त्यामुळे तू कितीही हरिभक्त झाला तरी यातीने हीनच राहणार आहे. तू वेदपठन केलेलं नाही. तू कुटील आहेस. तू वैष्णवांना बोलवतो. तू माझा सेवक असल्याने तुझ्याशी वाद केला तर लोक माझ्या श्रेष्ठपणाबद्दल शंका घेतील असं परसा भागवताने लिहिलं आहे. दुसऱ्या अभंगात परसा म्हणतो, आम्ही साक्षात विष्णुदास आहोत. त्या शूद्राने म्हणजे नामदेवांनी स्वतःला विष्णुदास का म्हणून घ्यावं? हवं तर त्याने विप्रदास म्हणून घ्यावं. डॉक्टर मिरजकर लिहितात, सनातनी ब्राह्मणांनी नामदेवांचा पदोपदी अपमान केला. नामदेवांना नीच हलकं लेखून दडपण्याचा प्रयत्न केला. नामदेवांचा तेजोभंग करणं, त्यांचा आत्मविश्वास खच्ची करणं, त्यांची प्रत्येक कृती अधर्म आणि अपवित्र ठरवणं, त्यांच्या ज्ञानाचा उपहास करणं, त्यांना मंदिरातून हाकलून देणं, अशा नाना प्रकारे नामदेवांची मानखंडना केली. स्वतः नामदेवांनी याबद्दल लिहून ठेवलं आहे. ते म्हणतात, मी तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी वेदज्ञ ब्राह्मणाकडे गेलो तर त्याच्याजवळ फक्त विधिनिषेध भरलेले होते. त्याला स्वतःच्या वर्णश्रेष्ठत्वाचा अहंकार आणि ज्ञानाचा गर्व झाला होता.
आत्मस्वरूप जाणून घेण्यासाठी शास्त्रवेत्त्यांकडे गेलो, त्यांच्याकडे फक्त भेदाभेद भरले होते. पौराणिकांचं मन विषय वाचनेत गुंतलेलं होतं. हरिदासाकडे भक्तिभावच नव्हता. अनेकांना विचारलो, खूप हिंडून दमलो, मग शेवटी शुद्ध भावाने पांडुरंगाचं नाम स्वीकारलं, पांडुरंगाला शरण गेलो. नामदेवांनी निवृत्ती, ज्ञानदेव, मुक्ताई, सोपान, गोरा कुंभार, विसोबा खेचर अशा अनेकांशी चर्चा केल्या. पहिल्या तीर्थयात्रेत ही सर्व मंडळी त्यांच्यासोबत होती. प्रवासात जागोजागी अनेकांशी चर्चा झाल्या, अनुभव घेतले, निरीक्षण केलं. जे काही अनुभवाला आलं त्याची मनोमन चिकित्सा केली. शास्त्री पंडितांकडून होणारी सामान्यांची लूट आणि फसवणूक त्यांनी पाहिली. या लुटल्या जाणाऱ्या निरक्षरांप्रती नामदेवांच्या मनात अपार कणव दाटली. त्यांना सत्याचा परिचय करून देण्याची आणि त्यांना शहाणं करण्याची तीव्र उर्मी मनात उसळली आणि एका नव्या धर्माचा पाया रचला गेला. नामदेवांना ज्यांचं प्रबोधन करायचं होतं तो समाज शतकानुशतकं निरक्षर होता. शेकडो पिढ्या ज्ञानवंचित राहिल्याने हा समाज सत्व हरवलेला होता, स्वतःची ओळख विसरला होता, विवेक हरवला होता. ज्या व्यवस्थेने शूद्रांच्या हजारो पिढ्या गुलाम केल्या, त्याच व्यवस्थेचे गोडवे गाणाऱ्या मतिमंद शूद्रांची आणि स्त्रियांची संख्या आज 21व्या शतकातही इतकी मोठी आहे. मग नामदेवाच्या काळी 700 वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल याचा अंदाज लावणं फारसं कठीण नाही. हा अज्ञानी समाज जातीपातीने उभा आडवा चिरफाडलेला होता. हा समाज श्रमोपजीवी होता, पण त्याच्या श्रमातून निर्माण होणारं उत्पादन परकी आक्रमकांकडून हिसकावलं जायचं. तसंच ब्राह्मण पुजाऱ्यांकडून, पुराणिकांकडून देवाधर्माच्या नावावर लुटलं जायचं. घरोघरी फिरणारे पुराणिक नाना व्रतवैकल्यांच्या नावावर कर्मकांड करायला लावून या अज्ञानी लोकांना लुटत होते. नामदेव महाराजांच्या काळात दक्षिणेत देवगिरीच्या यादवांचं साम्राज्य होतं. नवसारी सुरतपासून तर नागपूर भंडाऱ्यापर्यंत आणि नर्मदेपासून तर कावेरीपर्यंत हे साम्राज्य पसरलेलं होतं. इतक्या मोठ्या साम्राज्याचा दूर दिल्लीहून अवघे 8000 घोडेस्वार घेऊन आलेल्या अल्लाउद्दीन खिलजीने पराभव केला, हे एक फार मोठं आश्चर्य होतं. बेसावत रामदेवराव जमिनीवर अल्लाउद्दीन खिलजीला रोखण्याला असमर्थ ठरला, म्हणून तो आपल्या देवगिरीच्या किल्ल्याला आश्रयाला गेला. देवगिरीचा किल्ला अभेद्य समजला जात होता, पण किल्ल्यातल्या धान्याच्या कोठारात धान्याऐवजी 2000 मिठाची गोणी भरलेली आढळली. त्यामुळे रामदेवरावाला पराभव स्वीकारावा लागला. या रामदेवरावाची ब्राह्मणांवर मेहर नजर होती, त्यामुळे त्याच्या राज्यात सनातनी परंपरा प्रबळ होती. त्याचा वजीर हेमाद्रीपंत होता. डॉक्टर मिरजकर लिहितात, यादवकालीन समाजात जातीभेद रुजलेला होता. यादव राजे स्मृतींनी सांगितलेल्या नियमानुसार वागणारे होते आणि परंपरा पाळणारे होते. वर्णव्यवस्थेत वरच्या त्रैवर्णिकांना व्यवसायाचं स्वातंत्र्य होतं, तसं सामान्य शूद्रांना नव्हतं. यादव काळातच देवगिरीचा हेमाद्री, कोकणातला अपरार्क आणि कल्याणीचा विज्ञानेश्वर हे धर्मशास्त्राचे 3 भाष्यकार होऊन गेले. भट्ट लक्ष्मीधराचा कल्पतरू आणि हेमाद्रीचा चातुर्वर्ग चिंतामणी या 2 ग्रंथातच वर्षभरात करायची हजारो व्रतवैकल्य, विधी आणि प्रायश्चित्त सांगितले आहेत. याच काळात व्रतांचे अनेक प्रकार, नियम आणि फलप्राप्ती सांगणारे व्रतार्क आणि व्रतकौमुदी सारखे ग्रंथ लिहिले गेले. तीर्थयात्रांचं प्रस्थ माजलं. पुण्यक्षेत्री दानधर्माला महत्त्व आलं. नवस, सायास आणि क्षुद्र देवतांची पूजा यांचंही महत्त्व वाढलं. जाखाई, जोखाई सारखी असंख्य दैवतं आणि त्यांची पूजा, नवस, कर्मकांड यांचं प्रस्थ वाढलं. याच काळात व्रतवैकल्य, विधी आणि कर्मकांडांचं स्तोभ माजलं. देवगिरीच्या यादवांचा पराभव का झाला आणि इतकं विशाल साम्राज्य अवघ्या 8000 घोडेस्वारांच्या आक्रमणाने कसं कोसळून पडलं ते यावरून लक्षात येतं. आसपासच्या जगात काय चाललं आहे, त्याचे भविष्यात आपल्यावर, राज्यावर, समाजावर काय परिणाम होतील याची फिकीर न करता धर्मगुरू म्हणवणारे ब्राह्मण धर्मसत्तेच्या जोरावर समाजाचं शोषण करून ऐशो आराम करण्यात दंग होते. त्यांच्या नादी लागल्याने यादवराजेसुद्धा आपला राजधर्म विसरले, आपल्या जबाबदाऱ्या विसरले. राज्याच्या गोदामामध्ये धान्याच्या ऐवजी मिठाच्या गोण्या भरल्या जात आहेत हे सुद्धा त्यांना कळलं नाही. हेमाद्री पंतानेच गोदामात धान्याच्या जागी मिठाच्या गोण्या भरल्या आणि अल्लाउद्दीन खिलजीला आमंत्रण दिलं असं म्हटलं जातं. यात तथ्य असो किंवा नसो, पण राज्याचं रक्षण आणि सुखसमृद्धीसाठी योग्य धोरणं आखण्याऐवजी, राज्याचं संभाव्य धोक्यापासून रक्षण करण्याच्या योजना आखण्याऐवजी राज्याचा वजीर जर आपल्या जातभाईंच्या फायद्यासाठी भाकड विधी, व्रतवैकल्य आणि कर्मकांड निर्माण करण्यात दंग असेल तर त्या राज्याला कोणीही वाचवू शकणार नाही. हे सांगायला भविष्यवेत्तेची गरज नाही. असला वजीर हा राज्यद्रोहीच म्हटला पाहिजे.
याच हेमाद्रीने समतेचा विचार मांडणाऱ्या, कर्मकांडाला नकार देणाऱ्या चक्रधारांची हत्या घडवून आणली. देवगिरीच्या पतनाला हेमाद्रीपंत जबाबदार होता हे नाकारता येत नाही. इसवी सन 1317 पासून देवगिरीवर खिलजी आणि तुघलक वंशाने राज्य केलं. असं असताना इसवी सन 1351 मध्ये फिरोजशाह तुघलक गादीवर येईपर्यंत ब्राह्मण स्वतःला करमुक्त ठेवण्यामध्ये यशस्वी झाले होते. यावरून ब्राह्मणांनी परकीय सत्तांशी हातमिळवणी केली होती आणि यादवांचं राज्य बुडवलं या संशयाला पुष्टी मिळते. औरंगजेबाने हिंदूंवर जिजाकर लादला तेव्हाही ब्राह्मणांनी आम्ही हिंदू नाहीत अशी भूमिका घेतली होती. ब्राह्मण स्वतःला हिंदूंचे धर्मगुरू म्हणून घेत असले तरी त्यांना कधीही हिंदूंविषयी जिव्हाळा होता असं इतिहासामध्ये कुठेही दिसत नाही. समस्त हिंदू म्हणजे आपल्या जातीसाठी चरव कुरण आहे अशीच त्यांची भावना दिसते. मनुस्मृतीने शूद्रांवर जे भयानक निर्बंध लादले होते ते पाहता ब्राह्मण हिंदूंचा मनोमन द्वेषच करत आले असं दिसतं आणि म्हणूनच त्यांनी आपल्या हाती असलेल्या धर्मसत्तेचा उपयोग फक्त हिंदूंना कायमचं दडपून ठेवण्यासाठीच केला असा इतिहास आपल्याला दिसतो. हिंदूंच्या विकासाच्या प्रगतीच्या सर्व वाटा त्यांनी बंद केल्या. ब्राह्मणांची धर्मसत्तेवरची आणि समाजावरची पकड अतिशय जबरदस्त होती. ही पकड कायम टिकवण्यासाठी त्यांनी उभारलेली तटबंदी अतिशय मजबूत होती. जो कोणी या पकडीतून बाहेर पडायचा प्रयत्न करील किंवा समाजाला बाहेर काढायचा प्रयत्न करील त्याला स्वतःला धर्मांतर करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता किंवा या तटबंदीवर धडका मारून जीव गमावण्याची त्याच्यावर वेळ येत होती. गुलामांनीच आपल्या हातातल्या बेड्यांचं रक्षण करावं आणि जो कोणी या बेड्या काढून त्याला मुक्त करायचा प्रयत्न करील त्यालाच शत्रू मानून त्याच्यावर हल्ला करावा अशी परिस्थिती होती. आजही हिंदूचा गजर करत प्रत्यक्ष ब्राह्मणी हितसंबंध जपणाऱ्या या शोषकांनाच आपले मुक्तिदाते मानणाऱ्या निर्बुद्ध बहुजन मुर्दाडांची संख्या किती मोठी आहे याचा आपण आजही अनुभव घेत आहोत. नामदेव महाराजांना याची पूर्ण कल्पना होती. या ब्राह्मणी चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा वा समाजाला बाहेर काढण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याचे किती भयानक परिणाम होतात ते नामदेवांना बसवेश्वर, चक्रधर आणि नामदेवांच्या समकालीन असणाऱ्या ज्ञानदेवांच्या बाबतीत अनुभवलं होतं. वरील तीनही महात्मे जन्माने ब्राह्मण होते तरीही त्यांनी भेदाभेदावर आधारलेल्या वैदिक परंपरेला विरोध केल्यामुळे त्यांना भयंकर दुष्परिणाम भोगायला लागले. 20व्या शतकात जर ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांवर आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांवर मारेकरी घातले जात असतील, महात्मा गांधींसारख्या जगविख्यात महापुरुषाची हत्या होत असेल, 21व्या शतकात दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे दिवसाढवळ्या खून पडत असतील तर मग संत नामदेवांच्या आणि तुकाराम महाराजांच्या काळात काय परिस्थिती असेल याचा आपण विचार करू शकतो. गेल्या 700 वर्षामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले. त्यांनी ब्राह्मणी वर्णवर्चस्वाविरुद्ध बहुजनांना जाग करायचा प्रयत्न केला तरी आजही ब्राह्मण अधिवेशनातून जी भाषा वापरली जाते, परशुरामाचे जे कटआउट मिरवले जातात ते पाहिलं म्हणजे 700 वर्षांपूर्वी जेव्हा सारा समाज अज्ञानी होता तेव्हा ब्राह्मण किती आक्रमक असतील याचा आपण विचार करू शकतो. अशा बिकट परिस्थितीत नामदेव, ज्ञानदेव आणि संतांना वाट काढायची होती आणि म्हणून त्यांनी वैदिकांना सरळ विरोध न करण्याची भूमिका घेतली. नामदेवांनी स्पष्ट भाषेमध्ये ब्राह्मणाशी दावा नको बापा असं म्हटलं आहे. तुकाराम महाराजांनीही प्रारंभीच्या काळात वैदिकांशी संघर्ष टाळायचा प्रयत्न केला आहे, पण तरी ब्राह्मणांनी त्यांना त्रास देणं सुरूच ठेवलं. तेव्हा त्यांनी वेदांताचा अर्थ आम्हासची ठावा, एरांनी व्हावा भारमाथा अशी गर्जना केली आणि ब्राह्मणांच्या दांभिकपणावर, डोंगीपणावर, अहंकारावर, अज्ञानावर, लबाड वृत्तीवर कठोर प्रहार केले. भीत नाही आता आपुले आम्ही मरण, दुःखी होता जनानं देखवे अशा शब्दात या जुलमी ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात उघडपणे शड्डू ठोकले. नामदेवांना ज्यांचं प्रबोधन करायचं होतं त्या जनतेवर पुराणिकांनी पिढ्यानपिढ्या सांगितलेल्या पुराणकथा, चमत्कार कथा आणि सगळ्या अंधगोष्टी यांचा पगडा होता. स्वतःबद्दल न्यूनगंडाची भावना होती. आपल्या वाटेला जे आलं ते पूर्वजन्माचे भोग आहेत, ते भोगावेच लागणार, त्यातून सुटका नाही यावर त्यांचा दृढ विश्वास होता. ब्राह्मणांच्या मार्फतच देव प्रसन्न करून घेतला तरच मरणोत्तर सुख लाभेल, स्वर्ग भोगू असा त्यांना विश्वास वाटत होता. अशा या गतानुगतिक, अज्ञानी, अंधविश्वास आणि कर्मकांड यात गुरफटलेल्या समाजाचं प्रबोधन करण्यासाठी नामदेवांनी कीर्तन हे माध्यम निवडलं.
नामदेवांनी नवी वारकरी कीर्तन परंपरा सुरू केली. नामदेव महाराज हे आद्य कीर्तनकार आहेत. जुनी नारदी कीर्तन परंपरा एकाधिकारशाहीवादी होती. एक जण तोही ब्राह्मण पुराणिक बोलणार, बाकी सगळे ऐकणार, अशी परिस्थिती होती. नामदेवांनी लोकशाहीवादी कीर्तन परंपरा सुरू केली. या परंपरेत कीर्तनकाराबरोबर टाळकरीही मंचावर असतात आणि त्यातला कोणीही कीर्तनात सहभाग घेऊ शकतो. नामदेवांनी आपल्या प्रबोधन कार्यासाठी त्या काळच्या सर्वोत्कृष्ट माध्यमाची निवड केली होती, सर्वोत्कृष्ट साधनाची निवड केली होती. त्याचप्रमाणे त्यांनी अभंग हा नवीन काव्यप्रकार प्रचारात आणला. अभंग रचनेचं शास्त्र निर्माण केलं. अभंगाचे प्रकार, त्याचं व्याकरण त्यांनी निर्माण केलं. साहित्याच्या क्षेत्रात नामदेवांनी खूप प्रयोग केले. ते आद्य अभंगकार आहेत, अभंगाचे आद्य व्याकरणकार आहेत, तसेच ते आद्य आरती लेखक आहेत. मराठीतली पहिली आरती नामदेवांनी लिहिली. ज्ञानदेव आणि भावंडांची चरित्र त्यांनी लिहिली. ते मराठीतले आद्य चरित्रकार आणि तसेच आद्य आत्मचरित्रकारही आहेत. त्यांनी जे अभंगाचं व्याकरण लिहिलं त्यामुळे त्यांच्या समकालीन आणि नंतरच्या पिढीतल्याही अनेकांना अभंग रचनेची प्रेरणा मिळाली. वारकरी धर्माचा प्रचार व्हायला याची मोठी मदत झाली. नामदेवांनी केवळ मराठीतूनच पद्यरचना केली नाही, तर हिंदी आणि इतर भाषेतही त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे. नामदेवांनी वारकरी धर्मासाठी नवीन प्रतीक निर्माण केलं. त्यांनी पंढरपूर महात्म्य रचलं, पुंडलिकाची कथा रचली आणि विटेवर उभ्या विठ्ठलाची अथवा पांडुरंगाची स्थापना केली. वैदिकांचं निर्गुण निराकार ब्रह्म सामान्यांच्या आकलना पलीकडचं होतं. विठ्ठल हे सगुण साकार रूप लोकांना सहज पचनी पडलं. कृष्णाने स्वर्गातल्या इंद्राची पूजा बंद करून आकाशातल्या देवांची हकालपट्टी केली आणि गोवर्धनाच्या रूपाने साकाराची पूजा सुरू केली. नामदेव महाराजांनीही सामान्यांना अप्राप्य देवाच्या ऐवजी सर्वांना सहज प्राप्य अशा विठ्ठलाची पूजा सुरू केली. तो पावे तो देवापर्यंत पोचायचा मार्ग हा पुजाऱ्यामार्फत जात होता. नामदेव महाराजांनी या देवाच्या मार्गातला टोल नाका काढून टाकला. देवाकडे जाण्याचा मार्ग टोलमुक्त केला. पूजापाठ, अभिषेक, अनुष्ठान, यज्ञयाग, होम हवन, व्रतवैकल्य, विधी, कर्मकांड, जप तप, मंत्रतप यानेच देव प्रसन्न होतो असं ब्राह्मणांनी लोकांच्या मनात ठसवलं होतं. आता हे सर्व करायचं तर ते ब्राह्मणामार्फतच करावं लागत होतं, कारण मंत्र हे संस्कृतमध्ये होते. संस्कृत शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मणांना होता. मंत्रांचा उच्चार विशिष्ट पद्धतीने केला तरच त्याचे चांगले परिणाम होतात, नाहीतर वाईट परिणाम भोगायला लागतात अशी भीती ब्राह्मणांनी घातलेली होती. त्या जोरावर स्वतःचं एक उच्च स्थान समाजामध्ये निर्माण केलं होतं. या संबंधीचा एक संस्कृत श्लोक आजही शालेय पाठ्यपुस्तकातून शिकवला जातो. नव्या पिढीच्या मनावर ब्राह्मण महात्म्य त्याच्यातून बिंबवलं जातो. हा श्लोक असं म्हणतो, दैवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनम च दैवतम ते मंत्रा ब्राह्मणो आधीन ब्राह्मणो मम दैवतम. म्हणजे सर्व जग देवाच्या अधीन आहे, तो देव मंत्राच्या अधीन आहे, ते मंत्र ब्राह्मणांच्या अधीन आहेत, म्हणून ब्राह्मण हेच माझं दैव आहे. त्यासाठी देव पावायचा तर ब्राह्मणाला दानदक्षिणा देणं भागत होतं. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी विचारलाय, तयांचे स्वाधीन दैवत असती तरी का मरती त्यांची पोरे. देव यांच्या ताब्यात आहे तर यांची पोरं मरतात कशी. अतिशय मार्मिक असा हा प्रश्न होता. माणूस आपल्या अपत्याला जीवापेक्षा जास्त जपतो. त्सुनामीचा फोटो आठवा. महाकाय त्सुनामी, वाटेत येणारं सर्व काही गिळत किनाऱ्याच्या दिशेने येते आहे. लोक जीव वाचवण्यासाठी विरुद्ध दिशेने धावत आहेत आणि अशावेळी एक आई किनाऱ्यावर खेळण्यात रंगून गेलेल्या आपल्या बाळाला उचलून घेण्यासाठी त्सुनामीच्या दिशेने उलटी धावत जाते आहे. तिच्या मनात मरणाची भीती नाही, तिच्या मनात फक्त एक विचार आहे, तो म्हणजे आपल्या बाळाला उचलून कवटाळण्याचा, उराशी धरण्याचा. अपत्यप्रेम हे असं असतं. असं असेल तर देवांवर मंत्रबळावर अधिराज्य गाजवणारे ब्राह्मण आपल्या अपत्यांना मरू कसे देतात, हा तुकाराम महाराजांचा सवाल अतिशय रोखठोक आणि मर्मांतक होता. नामदेव महाराजांनी देव आणि भक्त यांच्यामधले हे दलाल काढून टाकले. ब्राह्मणांनी देवाच्या नावावर निर्माण केलेल्या भूलभुलैयातून नामदेवांनी लोकांना बाहेर काढलं. सर्व प्रकारच्या कर्मकांडाला फाटा देणारा नामवेद स्थापन केला. देव प्रसन्न व्हावा असं वाटत असेल तर भक्तिभावाने त्याचं फक्त नाव घ्या, तो तुम्हाला प्रसन्न होतो असं त्यांनी सांगायला सुरुवात केली. तुम्हाला पापापासून मुक्ती आहे, देवाचं नाव घ्या, सर्व पापा फिटून जाता. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. त्यासाठी शरीराला ताप द्यायची गरज नाही, खर्च करायची गरज नाही. जसं जमेल तसं नाव घ्या, जमेल त्या भाषेत घ्या. त्याच्यासाठी कोणत्याही कर्मकांडाची गरज नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलंय की देव आई आहे.
आईला खुश करण्यासाठी काही करावं लागत नाही. लेकरावर प्रेम करणं हा आईचा स्थायी भाव असतो. कसल्याही अपेक्षाविनं ती आपल्या मुलावर प्रेम करते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभे विण प्रीती. आईचं प्रेम निरपेक्ष असतं. वासराला पाहून गाईला आपोआप पाना फुटतो, बाला पाहून आईला आपोआप पाना फुटतो, तसा भक्तासाठी विठू माऊलीला प्रेमाचा पाना फुटतो. लहान बाळाने आईकडे नुसतं पाहिलं तरी तिचा ऊर आनंदाने भरून येतो. मग देवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा अर्चा अभिषेक अनुष्ठान यज्ञयाग असलं काही कर्मकांड करण्याची, त्याला नैवेद्य अर्पण करण्याची वा बळी देण्याची गरज काय? बाळाच्या बोबड्या बोलानेही जर आईच्या हृदयात थुई कारंजे उसळत असतील, ती प्रसन्न होत असेल, तर मग देवाला आळवायला संस्कृत मंत्रच कशाला हवेत? ते विशिष्ट सुरातच म्हणायची गरज काय? कुठल्याही शब्दात कोणत्याही सुरात त्याला हाक द्या, तो तुमच्यासाठी धावून येतो, असं नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज सांगतात. त्याला खुश करण्यासाठी काही द्यायची गरज नाही. ज्याने हे विश्व निर्माण केलं त्याला तुम्ही काय देणार? त्याला धूप नको, दीप नको, पूजा नको, अर्चा नको, अभिषेक नको, अनुष्ठान नको, यज्ञ नको, याग नको, जप नको, तप नको. एकच अट आहे, तुमची त्याच्यावर निस्सीम भक्ती असायला हवी. या भक्तीला सदाचाराची जोड हवी. तुमच्या मनात सर्वानुभूती, समत्वाची, दयेची, करुणेची, प्रेमाची भावना हवी. निर्विकार असणं, देहभाव विरहित असणं, सत्वशील असणं, नम्र असणं, या गुणांना नामदेवांनी पूर्वी सामान्यांना अप्राप्य असलेला देव आता सहज प्राप्य झाला. नामदेव महाराजांचा विठ्ठल त्यांच्या हाताने जेवू लागला. जनाईला झाडझूड दळणकांडण करायला मदत करू लागला. तो चोखोबांच्या घरचा दहीभात खातो आणि सजन कसायाला मासही तुळू लागतो. गोरोबाला मडकी घडवू लागतो. संत सावतांना निंदू खुरपू लागतो. हा विठ्ठल आता आकाशातला देव राहिला नाही, तर तो सखा झाला. आईबापाची सेवा करणाऱ्या पुंडलिकाची वाट पाहत तो विठ्ठल उभा राहू लागला. यातून देवासंबंधी सामान्य लोकांच्या मनात जी भीती होती, ती भीती नामदेवांनी काढून टाकली. आपल्याला पूजत नाही म्हणून अतिवृष्टी करून सर्व गोकू उडवणाऱ्या इंद्रासारखा आमचा विठ्ठल दुष्ट नाही. वेश बदलून पतिव्रतांचं पातिव्रत्य भंग करणाऱ्या इंद्रासारखा आमचा देव लंपट नाही. इंद्रपद जाईल या भीतीने सतत कारस्थानं करणाऱ्या इंद्रासारखा आमचा देव कारस्थानी नाही. आमचा विठ्ठल भक्त वत्सल आहे. आई जशी कितीही कामात व्यस्त असली तरी आपल्या लेकराकडे घारीसारखी नजर ठेवून असते, तसा आमचा विठ्ठल सतत भक्तांच्या हिताचा विचार करत असतो. अशा देवाला बजायला मध्यस्थाची गरज काय? लोकांना हे समजलं तर लोकांना मानसिक आधार देणारा देव कायम राहतो. पण देवाधर्माच्या नावावर ब्राह्मणांनी उभी केलेली शोषण व्यवस्था एका क्षणात उद्ध्वस्त होऊन जाते. गुलाम त्यांच्याही नकळत मुक्त होतात. असा हा विचारयोग नामदेव आणि ज्ञानदेवांनी रचला. नामदेव, ज्ञानदेव, तुकाराम आदी संतांचा जय जयकार करत खांद्यावर त्यांच्या पालख्या वाहणाऱ्या किती जणांना हे समजलंय? हा खरा प्रश्न आहे. खांद्यावर पालख्या वाहतात ज्ञानदेवांच्या, नामदेवांच्या, तुकारामांच्या, आणि डोक्यामध्ये नामदेवांना देवळातून धक्के मारून बाहेर काढणारे पुजारी, ज्ञानदेवांना चांडा म्हणणारे आणि छळणारे पैठणचे ब्रह्मवृंद, तुकाराम महाराजांचं आयुष्यावर छळ करणारे सालूमालो आणि मब्बाजी भरले आहेत. ज्यांना खांद्यावर घेतलं त्यांना डोक्यात घेतलं पाहिजे आणि डोक्यातली ही सगळी घाण काढून फेकून दिली पाहिजे. यासाठी आपण नामदेव समजून घेतले पाहिजेत. नामदेवांनी कीर्तन संपल्यावर कालेची परंपरा सुरू केली. काला म्हटला की चटकन आठवतो तो गोकुळ काला. सगळ्या सवंगड्यांनी सोबत आणलेलं अन्न एकत्र करायचं आणि ते एकत्र करून सगळ्यांनी मिटक्या मारत खायचं. गरीब श्रीमंत सगळे एकाच ताटात जेवत आहेत. भेदाभेद विसरले आहेत. राजकुमार कृष्ण आणि सवंगडी पेंद्या सर्व एकच अन्न खात आहेत. शिवाशिवीचं भयंकर प्रस्थ असलेल्या काळात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र बसून प्रसाद खातात, तेव्हा साहजिकच स्पर्शास्पर्श भावना नष्ट होते. श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना नष्ट होते. प्रत्येकाकडे फक्त माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी मिळते. यातून सामाजिक ऐक्य बळकट होतो. एकोपा वाढला की परकीय आक्रमकांविरुद्ध एकजुटीने झुंज देता येते आणि मग स्वराज्य निर्माण होतो. जेव्हा प्रत्येकाचं अन्न वेगवेगळ्या सुलानावर शिजतं तेव्हा पानिपत होतो. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी पैठणच्या ब्रह्मवृंदाने सांगितलेलं प्रायश्चित स्वीकारलं. जलसमाधी घेतली. तरी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई या भावंडांवरचा बहिष्कार ब्राह्मणांनी मागे घेतला नाही. उलट या भावंडांनी पशुतुल्य राहावं, अंत्यजासारखं राहावं असं सांगितलं. त्यांना व्रतबंध विधी नाकारला. त्यामुळे वेद, यज्ञ, ज्ञानमार्ग, व्रते आणि पौरोहित्याचा अधिकारही आपोआप नाकारला गेला. या भावंडांच्या प्रज्ञेची, ज्ञानाची आणि करुण परिस्थितीची माहिती
नामदेवांना मिळाली. नामदेव स्वतः त्यांना भेटायला गेले. धर्मसंस्थेने ज्यांना अंत्यजाहून हीन लेखलं त्यांना नामदेवांनी छातीशी धरलं, त्यांची पाठराखण करायची हिंमत दाखवली आणि म्हणूनच मराठीतून अध्यात्म सांगण्याचं धैर्य ज्ञानदेव करू शकले. नामदेवांनी ज्ञानदेवांना संत मंडळात अग्रपूजेचा मान दिला. त्यांच्या ज्ञानदेवीला वारकऱ्यांचा धर्मग्रंथ म्हणून घोषित केलं आणि इथूनच नामदेव प्रणित नव्या भक्तिमार्गाची, मुक्तिमार्गाची सुरुवात झाली. नामदेव स्वतः या भावंडांना भेटायला गेले. यावरून त्यांच्या मनातल्या पीडितांसंबंधी असलेली माया, करुणा आणि प्रेम यांचं दर्शन घडतं. तसंच त्यांच्या मनातल्या त्यांच्या संघटन कौशल्य आणि संग्रहकृतीसुद्धा आपल्याला लक्षात येते. गाव कुसाबाहेर राहणाऱ्या चोखामेळा आणि त्याच्या कुटुंबाला नामदेवांनी असंच जवळ केलं, त्यांच्यावर माया केली, त्यांनाही लिहा वाचायला शिकवलं. चोखामेळा, कर्ममेळा, सोयराबाई, बंका अशा साऱ्यांनी अभंगरचना केली. जन्म गेला उष्टे खाता, लाज नये तुमचे चित्ता, असं साक्षात विठ्ठलाला खडसवणारा बंडखोर कर्ममेळा ही नामदेवांच्या प्रबोधनाचीच फलश्रुती आहे. निर्गुण निराकार ब्रह्म मान्य असल्यानेच नामा तो केशव, केशव तो नावा, अभिन्नत्व आम्हा केशवाशी अशी भूमिका नामदेवांनी घेतली आहे. ब्रह्म नांदे दे ही भूमिका घेतल्याने जटामौन धारण करून हिंडणं, योग याग तपाती साधना करणं, तीर्थयात्रा करणं, ब्रह्मचर्यादी आश्रम, वेदशास्त्र, पुराणपठण या सर्व गोष्टी निरर्थक आहेत असं नामदेवांनी सांगितलं. देहधर्म विरहित होऊन सर्वानुभूती आत्मा आहे, सर्व भूतांमध्ये ईश्वर अंशरूपाने आहे हे जाणून सर्वांना आपल्याप्रमाणे पाहावं. मीतूपणा हा दंभ आहे असं बोलणं ओखट आहे. म्हणून मीच माझा देव, मीच माझा भक्त ही भावना मनात बाळगावी असं नामदेव म्हणतात. तुकाराम महाराजांनीही मीच मदवे आलो, पोटी आपुलिया आलो अशा शब्दात ही भावना व्यक्त केली. ज्ञानदेवांनी नामदेवांना निर्गुण निराकार परब्रह्माची ओळख करून दिली. पण आपल्या अज्ञानी निरक्षर सामान्य जनतेला सोबत घेऊन जायचं आहे, तिला निर्गुण निराकार हे रूप पचनी पडणार नाही याची जाणीव नामदेवांना होती. म्हणून त्यांनी सगुण साकाराचाच आग्रह धरला. आपल्याला ज्यांच्यासाठी काम करायचं आहे त्यांची बौद्धिक क्षमता, तयारी लक्षात घेऊन सांगितलं तरच आपलं म्हणणं त्यांना पटेल, रुचेल. अन्यथा आपल्याला त्या समाजामध्ये स्थान मिळणार नाही याचं भान नामदेवांना होतं. नामदेव ही जी उठाठेव करत होते ती काही स्वांत सुखाई नव्हती. त्यांना स्वतःला स्वर्ग किंवा मोक्ष मिळवायचा म्हणून हा टापिटा नव्हता. त्यांना प्रसिद्धीचा हा हव्यास नव्हता. आपला उदो उदो व्हावा व कुठलाही ऐहिक लाभ व्हावा म्हणून ते हे सगळं करत नव्हते. तर त्यांना त्यातून निश्चित ठोस सामाजिक परिवर्तन अपेक्षित होतं. आई लहान बाळाला एकदम भाजी भाकरी खायला देत नाही. बाळाच्या वाढीबरोबर टप्प्याटप्प्याने भाताची पेज, डाळीचं पाणी, हळूहळू मौसूद भात असं करत करत अन्नात बदल करत जाते. लहान बाळाला जर एकदम मसाल्याचा रस्सा दिला तर ते पचवू शकणार नाही. प्रबोधनाचंही असंच असतं. प्रबोधनकाराने सुरुवातीलाच अंतिम डोस दिला तर तो समाजाच्या पचनी पडत नाही. नामदेव महाराज जरी सगुणाच्या उपासनेचा आग्रह धरत असले तरी दगडात देव नाही हे त्यांना पक्का माहिती होतं. त्यांनीच लिहून ठेवलं आहे, देव दावी ऐसा नाही कोणी गुरु, जेथे जाय तेथे दगड शेंदरू. संत नामदेव आणि संत ज्ञानदेव यांच्या विचारमंथनातून नवीन संप्रदायाचा पाया घातला गेला. नामदेवांनी या पंथाचा आचारधर्म ठरवला तर ज्ञानदेवांनी त्याला तात्विक अनुष्ठान दिलं. नामदेवांच्या भोवती विविध जातींच्या संतांची मांदियाळी जमली होती. या सर्व संतांची नुसती नावं पाहिली तरी त्यावरून नामदेवांनी केवढा पसारा वाढवला होता ते आपल्या लक्षात येतं. नामदेवांनी इसवी सन 1294 ते 1339 या दरम्यान 5 तीर्थयात्रा केल्या. त्यापैकी दुसरी तीर्थयात्रा दक्षिण भारतात तर बाकी सर्व उत्तर भारतात होत्या. उत्तर यादव काळामध्ये व्रतवैकल्य आणि कर्मकांडाचं स्तोम तसंच वर्णाश्रमाचं स्तोम इतकं मानलं होतं की त्यातून एक साम्राज्य नष्ट झालं हे आपण पाहिलं. वर्णाश्रम धर्मामध्ये ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम आणि वानप्रस्थाश्रम हे 4 आश्रम, तसंच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ यांना फार महत्त्व होतं. पण हे 4 आश्रम हे व्यर्थ कर्मकांड आहे असं नामदेव मानतात. गृहस्थाश्रमाला ते घराश्रम म्हणतात. जर घराश्रमात म्हणजे संसार करताना परब्रह्माची प्राप्ती होत असेल तर घराश्रमाचा त्याग कशासाठी करायचा असा त्यांचा प्रश्न आहे. शंकराचार्यांमुळे नंतरच्या काळात संन्यासाश्रमाचं प्रस्थ फार वाढलं होतं. नामदेव त्याच्यावर कठोर टीका करतात. डोई बोलणे म्हणजे व्यर्थ काया नागवणं आहे. जर विषयवस्तू पाहताच उदास वाटत असेल तर तो संन्यासच नव्हे. हे लोक संन्यासाचं सोंग आणतात अशी टीका नामदेवांनी केली आहे. त्यांना वानप्रस्थाश्रमही मान्य नाही. घर सोडून वनात जातात. वनात काय अस्वल वाघ नसतात काय? ते वनात आहेत म्हणून ते श्रेष्ठ झाले का?
जर मनातला काम क्रोध संपत नसेल तर मग वनात जाऊन उपयोग काय, असा नामदेवांचा प्रश्न आहे. म्हणूनच हे आश्रम म्हणजे फोल कर्मकांड आहे असं नामदेव सांगतात. या आश्रम व्यवस्थेतला आणखीन एक महत्त्वाचा घटक दोष म्हणजे या व्यवस्थेमध्ये स्त्रिया आणि शूद्रांना स्थानच नाही. वर्णाश्रम व्यवस्थेच्या आग्रहामुळे आणि नियमामुळे ज्ञानेश्वरादी भावंडांचा झालेला छळ आणि त्यांच्या अकाली जाण्याने झालेलं दुःख नामदेवांनी स्वतः अनुभवलं होतं. त्यामुळे ते वर्णाश्रम व्यवस्था नाकारतात. आश्रम व्यवस्थेची सुरुवातच ब्रह्मचर्याश्रमापासून होते. मौजीबंधन झाल्यावरच ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश होतो. ज्याचे मौजीबंधन झालं त्यालाच ज्ञानाचा आणि धार्मिक क्रियाकर्माचा अधिकार मिळतो. या कायद्याचा उपयोग सर्व स्त्रिया आणि शूद्रांना ज्ञान आणि धार्मिक क्रियाकर्मापासून रोखण्यासाठी वंचित ठेवण्यासाठीच केला जात होता. म्हणून बहुसंख्याकांना अधिकार वंचित ठेवणारी ही व्यवस्था नामदेव महाराज नाकारतात. नामदेवांनी प्रचलित पुरुषार्थ विचारही नाकारला. त्यांच्या मते मद मत्सर लोभ दंभ दुरळ म्हणजे वाईट बोलणं, माया मोह कामक्रोध या विकारांवर विजय मिळवणं हाच खरा पुरुषार्थ आहे. एका नामस्मरणाने चारही पुरुषार्थ साध्य होतात असं नामदेव सांगतात. माणसं व्रतवैकल्य करतात ती लोकांना दाखवण्यासाठी असतात. जोपर्यंत अंतरंग पालटत नाही तोपर्यंत त्या व्रतांचा उपयोग काय, असा नामदेव महाराजांचा प्रश्न आहे. व्रतवैकल्य व्यर्थ आहेत. व्रत करून त्यांचं उद्यापन करून प्रसंगी भोजनदान करून दात्याची जर वाईट वासना नष्ट होत नसेल तर त्याचा उपयोग काय, असा नामदेवांचा प्रश्न आहे. वैदिकांचा दानावर सुद्धा मोठा भर आहे. ब्राह्मणाला दान दिलं तरच पुण्य लाभतं असा त्यांचा दावा असतो. नामदेव महाराज दान देणं घेणं नाकारतात. दानाने जे मिळणार आहे ते एका नामाने मिळेल असं सांगतात. तप तीर्थ दान हे कुवाड म्हणजे वाईट विचारांचं तण आहे. दानासंदर्भात नामदेव महाराज म्हणतात, दान प्रतिग्रह न घ्यावा. धनदान, अश्वदान, भूमिदान, कन्यादान, गृहदान, अगदी स्वतःच्या वजना इतकं सोनं दान दिलं तरी त्याची बरोबरी निर्मळ मनाने घेतलेल्या नामाशी होऊ शकत नाही असं नामदेवांनी सांगितलं आहे. वैदिकांनी तीर्थयात्रांचंही मोठं प्रस्थ माजवलं होतं. नामदेवांनी 5 वेळा तीर्थयात्रा केल्या, पण त्यांच्या मागे पापक्षालन, पुण्यप्राप्ती किंवा विशिष्ट फलप्राप्ती असा कोणताही हेतू नव्हता. नामदेव तीर्थयात्रा ही निष्फळ असल्याचं सांगतात. ते म्हणतात, प्रयागाला थंडीत स्नान करावं लागतं, काशीत मरण आलं तरच निर्वाण लाभतो, गयेला पितृस्मरण करून पिंडदान द्यावं लागतं, केदारी केलेलं उदकदान देहपीडा देणारं ठरतं, तर गोमतीचं पाणी 6 महिने प्यावं लागतं, सिंहस्थ पर्वणी 12 वर्षांनी येते, तीर्थच हिंडायची म्हटली तर 9 खंड पृथ्वी आहे, इतकं सारं फिरून होईल, इतकं आयुष्यसुद्धा उदंड नाही, आणि कोणी अशी तीर्थ करेल तर तो फार तर फार कापडी होईल, वैष्णव होणार नाही. या उलट पवित्र तीर्थ, पावन नक्षत्र, देवांचा निवास आणि भक्तांचा वावर अशा 4ही गोष्टी फक्त पंढरपुरातच एकवटल्या आहेत. त्यामुळे पंढरपूर सोडून अन्यत्र कुठे जायची गरजच नाही. तीर्थयात्रांची निरर्थकता सांगताना नामदेव महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे कडू काढलं साखरेत गळलं तरी ते कडूच राहतं, त्याचप्रमाणे अधमाने तीर्थाटन केलं तरी त्याचं मन निर्मळ होत नाही. मनात जर अवगुण भरलेले असतील तर तीर्थाटन करून उपयोग काय. ती पापं तीर्थाटनाच्या बापानेही धुवून निघत नाहीत असं नामदेव महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांनी जाऊन या तीर्था काय तुवा केले, चर्म प्राक्षाळिले वरी वरी, अंतरीचे शुद्ध कास याने झाले, भूषणत्वा केले आपण या शब्दात ही जो भूमिका मांडलेली आहे. तीर्थयात्रा हे वावगे क्रियाकर्म आहे असं नामदेव सांगतात. तीर्थयात्री स्नान केल्याने पापक्षालन होतं हे नामदेवांना मान्य नाही. ते म्हणतात, बाह्य उपचाराने पाप जात नाही, पाप जाये अनुतापे. पश्चाताप झाला तरच पाप जातं. ज्याच्यासाठी तीर्थयात्रा देवदेव करायचं ते ब्रह्म आपल्या देहातच नांदतं, मग तीर्थयात्रा करायची गरज काय, असा नामदेवांचा प्रश्न आहे. तीर्थयात्री फक्त आंघोळ होते असं नामदेव महाराज सांगतात. वैदिक संस्कृतीत यज्ञांना इतकं महत्त्व होतं की तिला यज्ञ संस्कृतीही म्हटलं जाई असं डॉक्टर आ साळुंखेंनी म्हटलं आहे. यज्ञ योग्य प्रकारे पार पडला तर स्वर्ग, राज्य, संपत्ती, पुत्रलाभ असे फळं मिळतात आणि दीर्घायुष्य. यज्ञाचं पुण्य संपेपर्यंत स्वर्ग उपभोगता येतं किंवा हे सगळे फळं उपभोगता येतात. पण नामदेव महाराज म्हणतात, हे यज्ञ या कामनापूर्तीसाठी केले जातात. या याज्ञिकांना त्याचा अभिमान असतो. ब्राह्मण यज्ञाधिक कर्मे करून दांभिकासारखे वागतात, पण त्याने स्वर्गसुख लागत नाही. उलट ते सांगतात, नामस्मरण केल्यास हवन पूजन करावं लागत नाही. एका पांडुरंगाचा स्वीकार केल्यास अनंत तीर्थे घडतात. मग यज्ञ याग आणि मंत्रपठन करावं लागत नाही. पंढरपूर हे कोटी यज्ञांच्या तोडीचं तीर्थक्षेत्र आहे. मंत्र आणि मंत्र सामर्थ्य यावर ब्राह्मणांचा किती भर असतो ते आपण वर पाहिलं.
पण नामदेव महाराज म्हणतात मांत्रिक मंत्रदीक्षा देऊन लाख वेळा मंत्र म्हणायला सांगेल पण कोणीही देवाची प्रत्यक्ष प्राप्ती करून दाखवणार नाही. मंत्रपठन करणं म्हणजे चावटी वटवट आणि बासर बोलणं आहे. मंत्र पुटपुटणं म्हणजे माकड चाळे करणं आहे. जे नामस्मरणापेक्षा वेगळा मंत्र सांगतील ते ज्ञानहीन आणि मूर्ख आहेत. एका नामस्मरणात परब्रह्म गवसतो हे ब्राह्मणांना माहीत नाही. नामस्मरण केलं तर अन्य स्तोत्रे नाना तंत्रमंत्रांची गरज राहत नाही असं नामदेव महाराज सांगतात. नामदेवांनी यज्ञ मंत्रतंत्र तर त्याज्य ठरवलंच, पण ज्याचा बडेजाव मिरवून ब्राह्मण स्वतःला पवित्र आणि इतरांना तुच्छ लेखतात ते 16 ओळंसुद्धा नामदेव महाराज त्याज्य ठरवतात. 16 ओळे उच्च नीच वर्ण नाही तेथे गुणदोष काही असं नामदेव महाराज म्हणतात. तर तुकाराम महाराजांनी कायबा करीशी 16 ओळे मन नाही निर्मळ वाहू घेशी अशा शब्दात 16 ओळं निकालात काढलेलं आहे. तपासंबंधीही पोथ्या पुराणातून खूप स्तोप मागवला आहे. पण नामदेव महाराज विचारतात की जर मन शुद्ध नसेल तर ध्यान आणि तप कशासाठी? सर्व काळ हरिनामाचा जप हेच श्रेष्ठ तप आहे. हरीला नमस्कार हेच जप तप अनुष्ठान आहे. भूतांचा द्वेष न करणं हीच खरी तपसामग्री आहे. भक्ती केल्यास जप तप आणि ध्यानाची गरज नाही. नामदेव महाराजांनी ज्योतिष वगैरे अंधश्रद्धांवरही कडक टीका केली आहे. भूत भविष्य वर्तमान सांगणारे ब्राह्मण लबाड आहेत. पंचांग पाहून ते खोटं भविष्य सांगतात. बाळ मूळ नक्षत्रावर जन्मलंय असं सांगतात आणि ते घरादाराच्या मुळावर उठेल अशी भीती घालतात. प्रसंगी बाळाला संपवण्याचे किंवा अन्य शांतीचे उपाय सुचवतात. दुसऱ्या एखाद्या ब्राह्मणाने जर चांगलं भविष्य सांगितलं असेल तर त्याचं गणित चुकलं असेल असं सांगतात असं नामदेवांनी म्हटलेलं आहे. वैदिक परंपरेमध्ये गुरुचं महत्त्वसुद्धा फार आहे. वैदिक परंपरेत गुरु होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. त्यामुळे गुरु हवाच असा त्यांचा आग्रह आहे. बिन गुरु ज्ञान कहाँ से पाऊ, गुरुशिवाय ज्ञान अशक्य असं सांगितलं गेलं. नामदेवही काही ठिकाणी गुरुचं महत्त्व सांगत असले तरी एकूण वारकरी परंपरा गुरु शिष्य परंपरा नाकारते. ईश्वरप्राप्ती गुरुशिवाय होत असेल तर सद्गुरू हवा कशाला असा नामदेवांचा प्रश्न आहे. नामदेवांनी अनेकांकडून अनेक गोष्टी घेतल्या असल्या तरी त्यांनी कोणालाही गुरु मानलेलं नाही. अनुभव हाच त्यांचा गुरु आहे. विठ्ठल हाच आपला गुरु आहे असंही ते आपल्या अभंगातून सांगतात. वारकरी परंपरेमध्ये गुरु हा प्रत्यक्ष विठ्ठलच आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणा गुरुची गरज पडत नाही. तुकाराम महाराजांनीही माझा कोणी गुरु नाही, मी कोणाचा गुरु नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. भक्ती मार्गात गुरुची गरज नाही. तुझा तुची गुरु, तुझा तुची शिष्य, तुझा तूच उपदेश घेई नाम्या असं साक्षात देव नामदेवांना सांगतो असं नामदेवांनी लिहून ठेवले. माझ्या मनाने मला उपदेश केला, तो हृदयात बिंबला. श्रुती पुराण वाचून जे कळतं ते मला अनुभवातून कळलंय असं नामदेव महाराज म्हणतात. म्हणजे नामदेवांनी वैदिक परंपरेतल्या गुरुशिष्य परंपरेच्या अवडंबरालाही नकार दिला आहे. आणि म्हणून ही परंपरा वैदिक परंपरेला सरळ विरोध करत नसली तरीही बुद्ध, महावीर, चार्वाक, चक्रधर, बसवेश्वर, नाथ संप्रदाय यांच्याप्रमाणेच ही अवैदिक परंपराच आहे हे कोणी नाकारू शकत नाही. ब्राह्मणाशी दावा नको बाप्पा म्हणत या ब्राह्मणी व्यवस्थेवर कुठाराघात करणारी ही परंपरा आहे. नामदेव महाराज ब्राह्मणांना सरळ अंगावर घेत नाहीत, पण पुढे 300 वर्षांनी त्यांचेच वारसदार असलेले तुकाराम महाराज ही भीडभाड ठेवत नाहीत. ते ब्राह्मणांवर आणि ब्राह्मणी व्यवस्थेवर असे घणाघाती हल्ले करतात की ते त्यांना सहन करणं अशक्य होतं. वेदांताचा अर्थ आम्हासची ठावा, एरांनी व्हावा भारमाथा अशा शब्दात तुकाराम महाराज ब्राह्मणांच्या दंभावर हल्ला करतात. ब्राह्मणांना शब्द ज्ञानी म्हणून हिणवतात. पूजापाठ, अभिषेक, अनुष्ठान, यज्ञयाग, जप, तप, तीर्थक्षेत्र, व्रतवैकल्य इत्यादी सर्व ब्राह्मणांची कमाईची साधनं होती आणि आजही आहेत. या सर्वांसाठी पुरोहित आवश्यक असतो. पौरोहित्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता. त्यामुळे सर्व व्रतविधी, कर्मकांड, मंदिर आणि तीर्थक्षेत्रातून साऱ्या ब्राह्मणेतर समाजाची लूट आणि शोषण सुरू होती. नामदेव महाराज जेव्हा हे सर्व नाकारतात तेव्हा ते या शोषण व्यवस्थेच्या मुळाशीच घाव घालतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे सर्व पाहिलं म्हणजे लक्षात येतं की वैदिकांनी ज्याला महत्त्व दिलं ते नामदेव महाराज त्याज्य सांगतात. वैदिकांनी ज्याचा पुरस्कार केला ते सर्व नामदेव महाराज नाकारतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नामदेव महाराज वेद महात्म्य नाकारतात. न पडावे वेद नको शास्त्रबोध, नामाचे प्रबंध पाठ करा अशा शब्दात नामदेव वेदांपेक्षाही नामश्रेष्ठ आहे असं सांगतात. तुकाराम महाराजांनीही तुका म्हणे काही वेदा वीर्य शक्ती नाही अशा शब्दात वेदांचा धिक्कार केला आहे. ज्ञानदेवांनीही वेद कृपण आहेत, वेद काही का सांगेना, आपल्या हिताचंच एवढं घ्यावं असं सांगितलं आहे. या सर्व भूमिका वेद प्रामाण्य नाकारणाऱ्या आहेत. वैदिक वेद प्रामाण्यावर फार भर देतात. कालोघात आस्तिक आणि नास्तिक या शब्दांचे अर्थ बदलले आहेत.
आजकाल जो देव मानतो तो आस्तिक, जो देव नाकारतो तो नास्तिक असं म्हटलं जातं. परंतु मूळ आस्तिक याचा अर्थ वेदप्रामाण्य स्वीकारणारा असा आहे. जो वेदप्रामाण्य नाकारतो त्याला नास्तिक म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून या सर्व संतांनी वेदासंबंधी घेतलेल्या भूमिका अतिशय महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या आहेत. वैदिकांनी ज्याला ज्याला महत्त्व दिलं ते नामदेव ज्ञानदेव तुकाराम नाकारतात, याचं हे आणखीन एक सर्वात महत्त्वाचं आणि ठळक उदाहरण आहे. याशिवाय स्वर्ग, नरक, 84चा फेरा, पूर्वजन्म, पुनर्जन्म, मोक्ष यावर वैदिकांचा फार भर आहे. स्वर्ग आणि मोक्षाचं आमिष आणि नरक आणि 84चा फेरा यांची भीती यावर वैदिकांनी बहुजनांच्या शोषणाची व्यवस्था उभारली. पण नामदेव मोक्ष नाकारतात आणि भक्ती सुखासाठी पुनर्जन्म मागतात. वैदिक आणि वारकरी यांच्यातले भेद इतके स्पष्ट आहेत की वारकरी हा एक पंथ वा संप्रदाय नाही तर एक धर्मच आहे असं आपण म्हणू शकतो. वैदिक धर्माचा पाया विषमता आहे. सर्व समान नाहीत. काही जण जन्मजात श्रेष्ठ असतात तर काही जन्मता नीच असतात. सर्व स्त्रिया आणि ब्राह्मण पुरुष सोडून सर्व पुरुष शूद्र आहेत असा वैदिकांचा अट्टहास आहे. तर सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहेत आणि म्हणून त्यांच्यात कोणतेही भेद नाहीत, सर्व समान आहेत असा वारकरी धर्माचा ठाम विश्वास आहे. वैदिक अस्पृश्यतेला फार महत्त्व आहे. वारकरी त्यावर विश्वास ठेवत नाहीत. स्त्रिया या मोक्ष मार्गातली धोंड आहेत असं वैदिक मानतात, तर स्त्रीसुद्धा माणूस आहे, तिलाही सर्व अधिकार आहेत यावर वारकरी धर्म ठाम आहे. ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आहेत, त्यांना सर्व अधिकार आहेत असं वैदिकांचं म्हणणं आहे. शूद्रांना फक्त सेवेचा अधिकार आहे असं वैदिक धर्म सांगतो. तर सकलांना येथे आहे अधिकार. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, बाळे, नारी, नर आदी करून वेश्याही सर्वांना समान अधिकार आहे असं वारकरी धर्म उद्घोष करतो. बालअधिकाराची भाषा आज होत असली तरी वारकरी धर्माने 400 वर्षांपूर्वी बालकांच्या हक्काची घोषणा केली, हे पण विशेष आहे. ज्ञान फक्त ब्राह्मण पुरुषांपुरतं मर्यादित ठेवण्याचे वैदिकांनी आटोकाट प्रयत्न केले. तर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगती अशा शब्दात वारकरी ज्ञानावर प्रत्येकाचा अधिकार प्रस्थापित करतात. खरे वारकरी संत शिरोमणी नामदेव महाराज, संत ज्ञानदेव महाराज ते जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी सांगितलेल्या मानव धर्माचा पुरस्कार करून मानवी एकतेचा उद्घोष करत असतात. खऱ्या अर्थाने वारकरी धर्म हा विश्वधर्म आहे. ज्यांचा या संतांच्या मूल्यांवर विश्वास आहे त्यांनी मरगळ झटकून कामाला लागल्यास या धर्माचा प्रचार जगभर झाल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री वाटते. संत नामदेवांनी ज्ञानदेवांच्या आग्रहाखातर पहिली तीर्थयात्रा केली. या तीर्थयात्रेत त्यांच्यासोबत ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ताई, गोरा कुंभार, विसोबा केसर, परसा भागवत सगळे होते. त्यानंतर त्यांनी आणखीन 4 वेळा तीर्थयात्रा केल्या. एक दक्षिण भारतात तर उर्वरित उत्तर भारतात केल्या. ज्ञानदीप लावू जगती हा त्यांचा निर्धार लक्षात घेतला तर या तीर्थयात्रांचा उद्देश केवळ पर्यटनासाठी वा पुण्यगाठी मांडण्यासाठी नक्कीच नव्हता. पहिल्या तीर्थयात्रेचा उद्देश पंढरपूर बाहेरचं वास्तव समजून घेण्यासाठी, आपली भूमिका तपासण्यासाठी असू शकतो. पण नंतरच्या तीर्थयात्रा मात्र काही उद्दिष्ट समोर ठेवून केलेल्या दिसतात. आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी केलेल्या दिसतात. म्हणूनच पंढरपुरापासून पंजाबातल्या गुरुदासपूर जिल्ह्यातल्या घुमानपर्यंत त्यांनी वारकरी धर्माचे पताका फडकत ठेवली. आज पाकिस्तानात असलेल्या मुलतानलाही नामदेवांचं धर्म व्यासपीठ होतं. नामदेव महाराज उत्तरेत तीर्थयात्रेला गेले तेव्हा उत्तरेत खिलजी वंशाची सत्ता प्रस्थापित झाली होती. त्यातून एक नवा सांस्कृतिक संघर्ष निर्माण झाला होता. ज्या देवांच्या अफाट अचाट चमत्कारांच्या कथा लोक आजवर ऐकत आले होते, त्या देवांच्या मूर्त्या फुटत होत्या, देवळं लुटली जात होती, माणसं कापली जात होती आणि असं सगळं होत असताना देव काहीही करत नाही याचा अनुभव लोकांना येत होता आणि त्यामुळे या भाकड कथांवरचा विश्वास त्यांचा उडत चालला होता. दुसरीकडे वैदिक धर्मातली विषमता, भेदाभेद, उच्च निच्चता, शिवाशिव, सोळोओळो, शेकडो व्रतवैकल्यांच्या माध्यमातून होणारी लूट यांनी त्रासलेल्या समाजाला इस्लाममधील समता आणि साधेपणा खुणावत होता. अशा काळातही स्वतःला सर्व हिंदूंचा धर्मगुरू म्हणवणारा ब्राह्मण वर्ग आपसातल्या सर्व भेद मिटवून सर्वांना सोबत घेऊन एकजूट बळकट करून या आक्रमणाचा प्रतिकार करण्याऐवजी या आक्रमकांशीच हातमिळवणी करून फक्त आपल्या जातीचे हितसंबंध सांभाळत होता. बाकी साऱ्या जनतेला त्यांनी आक्रमकांच्या जबड्यात अलगद सोडून दिलं होतं. उत्तर यादवकालीन जो अनुभव आला तोच मोगल काळात आणि इंग्रजांच्या काळातही आला. परकीय आक्रमकांची हातमिळवणी करून राजकीय वरदहस्त मिळवायचा आणि धर्मसत्तेच्या आधारे आपल्याच
धर्मबांधवांची पिळवणूक करायची हे ब्राह्मणांचं नेहमीचं धोरण राहिलं. अशा संकट काळात या आधारहीन सामान्य जनतेचं नीतिधैर्य टिकवण्याचं, त्यांचं सत्व जागवण्याचं, स्वधर्माबद्दलचं प्रेम टिकवण्याचं, त्यांना आधार देण्याचं कार्य संत नामदेवांनी केलं. पंजाब, हरियाणा, दिल्ली, जम्मू, मध्य प्रदेशात आज शेकडो नामदेवांची मंदिरं आहेत, ज्यात नामदेवांची देवासारखी पूजा केली जाते, ज्यात नामदेवांची अभंगवाणी नित्य घुमत असते. लाखो लोक आजही स्वतःला अभिमानाने नामदेव म्हणून घेतात. उत्तर भारतातले संत कबीर, नरसिंह मेहता, गुरु नानक आणि संत रैदास यांच्यावर नामदेवांचा प्रभाव पडला. नामदेव हे शिखांचेही आदर्श आहेत. शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबामध्ये नामदेवांच्या 61 अभंगांचा समावेश ही काही सामान्य बाब नाही. स्वातंत्र्यासाठी औरंगजेबाविरोधात दक्षिणेत मराठे तर उत्तरेत शीख लढले. या दोन्हीही समुदायांवर नामदेवांचा प्रभाव आहे हे उल्लेखनीय आहे. दक्षिणेत तेलुगू कवी तेनाली रामकृष्ण यांच्या काव्यावरही नामदेवांचा प्रभाव आढळून येतो. मुलतानपासून कन्याकुमारीपर्यंतच्या विशाल भूप्रदेशावर आपल्या विचारांचा ठसा उमटवणारे संत म्हणून नामदेवांचं स्थान एकमेकाद्वितीय आहे. नामदेवांनी नेमकं काय केलं? जातीपातीने चिरफाळलेल्या समाजाला नामाच्या धाग्याने एकत्र आणलं. जातीपातीचे कंगोरे घासून सर्वात एकात्मतेची भावना जागवली. हजारो वर्ष ज्ञानापासून वंचित असल्याने मुक्या प्राण्यासारखी अवस्था झालेल्या समाजाला स्वतःचा आवाज दिला. शेकडो वर्षांच्या धार्मिक गुलामगिरीने पिसलेल्या, माणूस पण विसरलेल्या मानव समूहाला एक नवं आत्मभान दिलं. या विशाल मानव समूहाचे सर्व हक्क नाकारणाऱ्या व्यवस्थेविरोधात एल्गार पुकारला. या व्यवस्थेचे जे आधारस्तंभ होते त्यांच्या मुळाशीच घाव घालून ही व्यवस्था खिळखिळी केली. समतेवर आधारित नव्या व्यवस्थेचा उद्घोष केला. ज्यांच्या स्पर्शानेही विटाळ होतो असं मानलं जाईल त्यांनाही नामदेवांनी जवळ घेतलं आणि त्यांनाही आवाज दिला. ज्या स्त्रियांच्या शेकडो पिढ्या चूल मूल याचाच खपल्या त्यांनाही नामदेवांनी त्यांचं माणूसपण मिळवून दिलं. म्हणूनच श्री जन्म म्हणून न भावे उदास, साधू संत ऐसे केले मज, अशा शब्दात जनाईने आत्मविश्वास प्रकट केला. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, असं म्हणण्या इतकी धिटाई जनाईकडे आली. बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुरायापाशी, असं जनाई लिहिते. आणि धन्य माये बाप नामदेव माझा, त्याने पंढरी राया दाखवला, या शब्दात नामदेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. दासी असलेल्या जनाईलाही नामदेवांनी लिहायला शिकवलं. जनाईंनी अजरामर अभंग लिहिलेत. नामदेवांनी स्त्रियांना मानाचं स्थान दिल्यानेच मुक्ताई, सोयराई, जनाई, कानाई, लिंबाई, गोणाई, निर्मळा अशा अनेक स्त्रिया लिहित्या झाल्या. गावकुसाबाहेर राहिलेल्या चोखामेळा यांच्या सर्व कुटुंबालाच नामदेवांनी विठ्ठलाच्या द्वारी आणलं. चोखामेळा लिहितात, धन्य धन्य नामदेव माझा निरसला भेव, विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी खुण सांगितली निर्धारी, ठेवूनी माझा हात दिले माझे मजहित, दावी येले तारू चोखा म्हणे माझा गुरु. तसंच चोखा म्हणे धन्य नामया तू गुरु, फेडीला अंधारू जीवित्वाचा, अशा शब्दात चोखामेळा नामदेवांचं ऋण आणि गुरुत्व मान्य करतात. गावकोसाबाहेर राहणाऱ्या, अस्पृश्यतेचे चटके सो खाणाऱ्या चोखामेळा आणि त्यांच्या सर्व कुटुंबांना वारकरी विश्वात फार मानाचं स्थान आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, चोखोबा आमचा गणपती, सोयराई सरस्वती. चोखोबा वारकरी गणाचे अधिपती आहेत. 13व्या शतकात नामदेवांनी ब्राह्मणांपासून महारांपर्यंत सर्वांना एका झेंड्याखाली एकत्र आणण्याची क्रांती घडवून आणली. पुष्यमित्र शुंगाने हिंसक मार्गाने कपटाने तथागत बुद्धांच्या धर्माचा पाडाव केल्यानंतर सर्व बहुजनांना जातीपातींमध्ये विखुरून टाकलं होतं. या विखुरलेल्या समूहांना शेकडो वर्षांनी पुन्हा एकत्र आणण्याची प्रक्रिया नामदेवांनी सुरू केली. साऱ्या स्त्रिया आणि शूद्रांच्या मुक्तीचा मार्ग त्यांनी खुला केला. नामदेवांचं 14 जणांचं कुटुंब एकाएकी नाहीसं झालं. त्यांनी जलसमाधी घेतली असं सांगितलं जातं. नामदेवांच्या जाण्याने वारकरी आंदोलनात शिथिलता आलेली दिसते. या परंपरेत पुढे 15व्या शतकात संत एकनाथ आणि 16व्या शतकात ज्यांनी या इमारतीचा कळस चढवला असं म्हटलं जातं ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज होऊन गेले. तुकाराम महाराजांचा अखेरचा काळ हा स्वराज्याच्या उदयाचा काळ आहे. पेशवाईत ही विचारधारा पुन्हा क्षीण झाली आणि आज पुन्हा एकदा हा विचार जनमानसाची पकड घेऊ लागला आहे. नामदेवांचं वारकरी संप्रदायातलं स्थान काय, हा विषय चर्चेला काय येतो? कारण तथागत बुद्धांप्रमाणेच नामदेवांची मूळ प्रतिमा पुसून टाकून त्यांची विपरीत प्रतिमा वैदिकांनी समाजात रुजवली. त्यात बहिणाबाई यांनी आपल्या संत कृपा झाली इमारत फळा आली या अभंगात ज्ञानदेवे रचिला पाया आणि नावा तयाचा किंकर असं लिहून ठेवल्याने त्या आधारे नामदेवांना दुय्यम ठरवलं गेलं. पण बहिणाबाईंचे गुरु संत तुकाराम महाराज यांनी एका टिपरीच्या अभंगातून संत नामदेवांनी नेमकं काय केलं ते मांडलं आहे.
तुकाराम महाराज लिहिता, शिंपियाचा फोर एक खेडिया नामा, त्याने विठ्ठल बसवंत केला रे. आपुल्या सवंगड्या शिकवून घाई, त्याने स्वतंत्र फळ जागविला रे. एक घाई खेळता तो न चुकेची कोठे, तया संत जन मानवले रे. नामदेवांनी नवा खेळ मांडला, विठ्ठल प्रस्थापित केला. आपल्या सवंगड्यांनाही हा खेळ शिकवून तयार केलं आणि या खेळाचा फळ सतत जागता ठेवला. विलक्षण चापल्याने हा खेळ खेळत असतानाही तो कुठे चुकत नाही. त्याने साऱ्या संतांना आपलंसं केलं आहे. तसंच नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या अभंगातूनही तुकाराम महाराजांनी आपलं प्रेरणास्थान नामदेव असल्याचं स्पष्ट केलंय. जिवंतपणी ज्ञानदेवादी भावंडांवर बहिष्कार घालणाऱ्या वर्णाभिमानी लोकांनी कालांतराने ज्ञानदेवांना सर्वश्रेष्ठ ठरवण्याच्या नादात नामदेवांची अवहेलना केली. पण स्वतः सोपानदेव नामदेवांशी झालेल्या प्रथम भेटीचं वर्णन करताना नामदेवांना वंदन करून म्हणतात, आज साक्षात पांडुरंग भेटीला आल्यासारखं वाटतं. कोण म्हणतात? सोपानदेव म्हणतात, आज साक्षात पांडुरंग भेटीला आल्यासारखं वाटतं. या संताला अनाथांची माया आहे. त्याने स्वतःला होऊन रंजल्या गांजलेल्यांचा समाचार घेतला. साक्षात मायबापच भेटलेत असं आम्हाला वाटलं, असं सोपानदेव म्हणतात. यावरून नामदेवांच्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. त्यांच्या भेटीच्या वेळी ही सर्व भावंड रंजली गांजलेली आहेत, तर नामदेव संत म्हणून विख्यात आहेत असं पण त्यावरून लक्षात येतं. नामदेव आणि ज्ञानदेव यांच्या भूमिकेमध्ये प्रारंभी काय फरक होता ते तीर्थयात्रेतल्या एका घटनावरून आपल्याला कळतं. प्रवासात तहान्याने वाकूळ झालेल्या नामदेव आणि ज्ञानदेव यांना तळाशी पाणी असलेली एक विहीर दिसली. ज्ञानदेवांनी लघिमा सिद्धीच्या आधारे खाली जाऊन जलपान केलं. याच सिद्धीच्या आधारे नामदेवांना पाणी आणून देण्याची तयारी दाखवली. पण नामदेवांनी ते काही मान्य केलं नाही. त्यांनी विठ्ठलाचा अर्थ धावा केला आणि ती विहीर पाण्याने भरून ओसंडून वाहू लागली. योग मार्ग हा फक्त एका व्यक्तीचं कल्याण करू शकतो, पण भक्ती मार्गाने सर्वांचं कल्याण होतं असा या कथेचा मथितार्थ आहे. म्हणून निर्गुण निराकाराची संकल्पना मान्य असूनही व्यवहाराच्या पातळीवर नामदेव महाराज सगुणाचा आग्रह धरतात. नामदेवांची भूमिका पटल्यामुळेच नाथपंथी असलेले आणि योगमार्गावर विश्वास असलेले निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, चांगदेव, गोरा कुंभार, विसोबा खेसर, नरहरी सोनार ही सर्व मंडळी वारकरी पंथ स्वीकारतात. यावरून असं लक्षात येतं की नामदेवांनी अनेकांशी चर्चा करून आपली विचारसरणी, मूल्ये, संघटन पद्धती निश्चित केल्या असल्या तरी त्यांनी आपला मूळ मार्ग सोडला नाही. उलट सर्व समकालीनांवर नामदेवांचा प्रभाव पडला आणि ते आपले पंथ सोडून आपल्या विचारांना मुरड घालून वारकरी पंथाकडे आले. नामदेवांचं वारकरी संप्रदायातलं स्थान काय आहे हे आपल्याला यावरून लक्षात येतं. नामदेव हे वारकरी धर्माचे संस्थापक आहेत. थोडक्यात सांगायचं तर स्वराज्य निर्मितीमध्ये जे स्थान शहाजी महाराजांचं आहे तेच वारकरी संप्रदायात नामदेव महाराजांचं आहे. त्याहूनही अधिक समर्पक शब्दात सांगायचं तर नामदेव महाराजांमध्ये स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज आणि स्वराज्य निर्माते शिवाजी महाराज या दोघांचा एक सुंदर मिलाप झालेला दिसतो. त्यांनी एका जीवनप्रणालीचा पुरस्कार केला. प्रचलित जीवनप्रणाली नाकारली. त्या जीवनप्रणालीतल्या उणिवा दाखवून दिल्या. त्यांना योग्य पर्याय दिले. हे पर्याय वास्तवात उत्तर स्थापन केलेल्या शीख धर्माला गुरु गोविंद सिंगांनी जसं शिस्तबद्ध संघटित रूप दिलं, त्याचप्रमाणे नामदेवांनी त्यांच्या पूर्वीपासून चालत आलेल्या एका परंपरेला नवा आयाम दिला. या परंपरेला जनमानसात स्थान मिळवून दिलं. तिचा सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरुषात विस्तार केला. नामदेवांनी नवा वारकरी धर्म स्थापन केला. लोकांना नवी जीवनमूल्य दिली, नवी आचारपद्धती दिली, नवी विचारपद्धती दिली. अभंगाच्या गाथेच्या स्वरूपात नवा धर्मग्रंथ दिला, नवा जीवनमार्ग दिला. नामदेवांनी शेकडो देवदेवतांच्या मागे धावणाऱ्या समाजाला एकेश्वरवादाची संथा दिली. अमुचा विठ्ठल प्रचंड, इतर देवांचे न पहुतोंड अशा शब्दात इतर सर्व देवी देवता नाकारून फक्त विठ्ठलालाच भजायला सांगितलं. नामदेवांनी तथागत बुद्धांप्रमाणे धर्माच्या प्रचारासाठी सर्व दूर भ्रमण केलं. प्रबोधनातून आपला विचार पटवून दिला. विविध अंगाने विचार केला तर नामदेव महाराज हे वारकरी धर्माचे धर्मसंस्थापक आहेत हे आपल्याला म्हणता येतं. नामदेव महाराजांनी जी एक सशक्त परंपरा निर्माण केली ती आज 700 वर्ष झाली तरी कालोगात टिकून आहे. परंतु नदीच्या प्रवाहात वाटेत अनेक दूषित घटक मिसळतात.
तसे या प्रवाहामध्ये सुद्धा अनेक गोष्टी, दूषित गोष्टी, वाईट गोष्टी शिरलेल्या आहेत, हे आपल्याला नाकारता येत नाही. संत शिरोमणी नामदेवांनी प्रवाहित केलेल्या या वारकरी धर्माच्या प्रवाहातल्या हे जे दूषित घटक आहेत ते आपण बाजूला काढले तर या प्रवाहाचं सच्चेपण आणि पावित्र्य आपल्याला आजही जसंच्या तसं असल्याचं लक्षात येईल. जे कोणी स्वतःला नामदेवांचे वारसदार समजतात त्यांची ही जबाबदारी आहे. हा प्रवाह अतिशय व्यापक आहे. सर्व मानवतेला कवेत घेण्याची क्षमता या प्रवाहात आहे आणि म्हणून संत नामदेवांचं वारकरी संप्रदायामधले स्थान काय हा चर्चेचा, हा वादाचा विषय होऊ शकत नाही. नामदेव महाराज वारकरी धर्माचे संस्थापक आहेत असं मला वाटतं. आज या व्याख्यानासाठी मी डॉक्टर श्यामसुंदर मिरजकर यांच्या संत नामदेव आणि समाजशास्त्रीय अभ्यास या ग्रंथाचा आधार घेतला आहे आणि म्हणून इथं जाहीरपणे त्यांचं ऋण मी व्यक्त करतो. प्रत्येकाने वाचलाच पाहिजे असा हा ग्रंथ आहे. नामदेव समजून घेण्यासाठी, वारकरी परंपरा समजून घेण्यासाठी, वारकरी विचार समजून घेण्यासाठी हा ग्रंथ प्रत्येकाने वाचावा असं मी आपल्याला आवाहन करतो. विद्रोही साहित्य संमेलनाने आज या व्यासपीठावरून मला संत नामदेव महाराजांसंबंधी व्यक्त होण्याची संधी दिली, याबद्दल मी आपली कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जगद्गुरू.